नमस्कार, मी डॉक्टर अमृता देशमुख. माझ्या स्वास्थ्य या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मी मनापासून स्वागत करीत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, होमिओपॅथिक औषधं घेण्याची योग्य पद्धत काय असावी? होमिओपॅथिक औषधं घेत असताना कोणती काळजी घ्यायची आहे? म्हणजेच डूज अँड डोंट्स व्हाईल टेकिंग होमिओपॅथिक मेडिसिन. होमिओपॅथिक औषधांचे दुष्परिणाम नसल्या कारणाने, साइड इफेक्ट नसल्या कारणाने बऱ्याच वेळा काय होतं, पुष्कळ लोक होमिओपॅथिक औषधं ही सेल्फ मेडिकेशन करतात. त्यामुळे माझी सर्वांना रिक्वेस्ट राहील, की तुमच्या होमिओपॅथिक डॉक्टरांच्या सल्ल्यानेच नेहमी तुम्ही त्याचे डोसेस आणि औषधं घेण्याचा प्रयत्न करा. ते केव्हाही तुमच्यासाठी चांगलं राहील. तर आता आपण बघूयात, की होमिओपॅथिक औषधं ज्यावेळेला डॉक्टर तुमच्यासाठी तुमची शरीर प्रकृतीची माहिती घेतात आणि तुमच्या शरीर प्रकृतीचं औषध देतात आणि ती औषधं तुम्ही घरी घेऊन येता, त्यावेळेला ती कुठे स्टोअर करायची? म्हणजे स्टोरेज होमिओपॅथिक औषधांचं कुठे योग्य पद्धतीने करायला हवं. तर बऱ्याच वेळा कसं होतं, आपण घरामध्ये येतो आणि खिडकीत आपण औषधं ठेवून टाकतो. खिडकीत ऊन येत असतं, म्हणजे डायरेक्ट सनलाईटमध्ये आपल्याला ही औषधं ठेवायची नाहीत. औषधांना ऊन लागू द्यायचं नाही किंवा फ्रीजमध्ये सुद्धा औषधं ठेवायची नाहीत. नॉर्मल रूम टेम्परेचरला एखाद्या प्लास्टिकच्या किंवा स्टीलच्या डब्यामध्ये घालून ही औषधं वरच्या बाजूला ठेवून टाकायची आहे, जेणेकरून घरात जर लहान मुलं असतील, तर ती औषधं चुकून खाणार नाहीत. या गोळ्या गोड असल्या कारणाने बऱ्याच वेळेला लहान मुलं चुकून ती लहान मुलांकडून ती खाल्ली जातात. त्यामुळे वरच्या बाजूला औषधं ठेवणं हे कधी सुरक्षित राहतं. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या घरात जर कॉस्मेटिक्स ज्या ठिकाणी असतील, डिओ, सेंट, परफ्यूम, स्ट्राँग स्मेल जिथे असतो किचनमध्ये, तिथे औषधं न ठेवता नॉर्मल ठिकाणी रूम टेम्परेचरला ही औषधं आपल्याला ठेवायची आहेत. आता आपण बघणार आहोत, की होमिओपॅथीमध्ये 4 प्रकारची औषधं असतात. पहिलं म्हणजे पोटेन्सीमधले लिक्विड पोटेन्सीमधले जे मेडिसिन्स असतात, ते ग्लोब्युल्समध्ये टाकले जातात आणि गोळ्यांच्या स्वरूपात तुम्हाला डब्बी दिली जाते तुमच्या डॉक्टरांकडून, ज्याला ग्लोब्युल फॉर्ममधले मेडिसिन म्हणतो. त्यामध्ये 30, 200, 1 एम पोटेन्सीची औषधं घातली जातात आणि गोळ्या तयार करून तुम्हाला त्या दिल्या जातात. त्याच्यावर लिहिलेलं असतं, की त्या गोळ्या किती घ्यायच्या आहेत, दिवसातून किती वेळा घ्यायच्या आहेत, ते तुम्हाला तुमचे डॉक्टर जे सांगतील त्याप्रमाणे त्या दिवसातून घ्यायच्या आहेत. घेताना काय काळजी घ्यायची आहे, तर गोळ्यांना हात लावायचा नाही. गोळ्या त्या डब्बीतून टोपणामध्ये टिचकी मारून काढायच्या आहेत आणि टोपणानी जिभेच्या खाली टाकायच्या आहेत. जिभेच्या खाली सबलिंग्युअली आणि त्या चोकून खायच्या आहेत. इतर गोळ्यांसारख्या त्या चावायच्या नाहीत किंवा गिळायच्या नाहीत. लाळेमध्ये त्या विरघळल्या पाहिजेत अशा पद्धतीने त्या चोकून खायच्या आहेत. कारण सबलिंग्युअली गोळ्या घेण्याचं महत्त्व काय आहे? आपल्या जिभेच्या खाली सगळ्यात जास्त नर्व्ह एंडिंग्ज असतात. त्या नर्व्ह एंडिंग्जमधून लाळेद्वारे संपूर्ण शरीरामध्ये ते औषध पसरलं जातं. दुसरं महत्त्वाचं ह्या गोळ्या ज्यावेळेला तुम्ही घेत असता, त्यावेळेला गोळ्या घेण्यापूर्वी अर्धा तास तुम्ही काहीही खाल्लेलं-पिलेलं नसलं असलं पाहिजे आणि गोळ्या घेतल्यानंतर सुद्धा अर्धा तास तुम्हाला काहीही खायचं किंवा प्यायचं नाही. म्हणजे औषध घेण्यापूर्वी अर्धा तास आणि औषध घेतल्यानंतर अर्धा तास काही खायचं नाही किंवा पाणीसुद्धा प्यायचं नाही. तुमची जीभ साफ असणं, तोंड स्वच्छ असणं हे अपेक्षित आहे. हे झालं होमिओपॅथिक ग्लोब्युल्स फॉर्ममधल्या गोळ्यांसाठी. दुसरं महत्त्वाचं म्हणजे लिक्विड पोटेन्सी ज्यावेळेला तुमचे डॉक्टर तुम्हाला डायरेक्ट लिक्विड पोटेन्सी देतील, म्हणजे 30 पोटेन्सी मधलं एखादं औषध असेल, 200 असेल, 1 एम असेल आणि ते तुम्हाला पाण्यातून घ्यायला देतील, त्यावेळेला ते कसं घ्यायचं? तर त्या औषधाचे 2 थेंब 2 चमचे पाण्यामध्ये घ्यायचं. ते व्यवस्थित मिक्स करायचं, स्टर करायचं आणि ते औषध पिऊन टाकायचं. त्याच्यानंतर तिसरं म्हणजे बायो कॉम्बिनेशन. होमिओपॅथीमध्ये 12 क्षार पद्धतीच्या गोळ्या येतात. चपट्या पांढऱ्या रंगाच्या त्या गोळ्या असतात. त्या गोळ्या मोठ्या व्यक्तींसाठी 3 गोळ्या दिवसातून 4 वेळेस आणि लहान मुलांसाठी 2 गोळ्या दिवसातून 4 वेळेस असा त्याचा डोस असतो. त्या गोळ्यासुद्धा जिभेखाली किंवा जिभेवर ठेवून चोकून खाणं अपेक्षित आहे. आणि त्या गोळ्यांच्या सुद्धा आधी अर्धा तास, नंतर अर्धा तास काही खाणं किंवा पिणं हे अपेक्षित आहे. नंतर येतं ते मदर टिंक्चर म्हणजेच वनस्पतीचा अर्क, काढा किंवा ज्याला आम्ही होमिओपॅथिक मदर टिंक्चर असं म्हणतो. तर ते तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पाव कप कोमट पाण्यामध्ये 10 ते 15 थेंब जे तुम्हाला सांगतील आणि किती वेळा सांगतील, 2 वेळा सांगतील किंवा 3 वेळा सांगतील. त्या पद्धतीने ते दिवसातून 2 ते 3 वेळेला 10 ते 15 थेंब औषध पाव कप कोमट पाण्यात व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे आणि काळजी एक घ्यायची आहे, की मदर टिंक्चर घेताना नेहमी काचेच्या कपाचाच वापर करायचा आहे. इतर कुठलं प्लास्टिक किंवा स्टीलचं कंटेनर तुम्हाला यूज करायचं नाही. आता ही 4 प्रकारची औषधं कशी घ्यायची ती मी सांगितलेली आहेत. बायोकेमिक कॉम्बिनेशन आणि ग्लोबुलच्या गोळ्या तुम्ही एका पाठोपाठ घेऊन अर्धा तासा आधी आणि नंतर काहीही खायचं-प्यायचं नाही आणि लिक्विड जे मदर टिंक्चर असतील किंवा पोटॅन्सी असतील त्यामध्ये आणि इतर ग्लोबुल आणि बायोकेमिकमध्ये 1 तासाचं अंतर औषध घेण्यामध्ये आपल्याला ठेवायचं आहे.
म्हणजे जी औषधं आपण पाण्यातून घेतोय त्या औषधांमध्ये आणि जिभेखाली चोखून गोळ्या खातोय त्यामध्ये 1 तासाचा गॅप असणं अपेक्षित आहे. ज्या व्यक्तींना ब्लड प्रेशर, थायरॉइड, शुगर यासारख्या तक्रारी असतील आणि त्यांची ॲलोपॅथिक औषधं चालू असतील, अशा व्यक्तींनी लगोलग आपली औषधं होमिओपॅथिक ट्रीटमेंट सुरू झाल्यानंतर बंद करायची नाहीत. कारण त्या औषधांची तुमच्या शरीराला सवय झालेली असते. ती जर तुम्ही अचानक बंद केली, तर त्याचे विथड्रॉल सिम्प्टम्स तुम्हाला येऊ शकतात. तुमच्या होमिओपॅथिक डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुमचं ब्लड प्रेशर, शुगर, थायरॉईड लेव्हल हळू-हळू मॉनिटर करत-करत जसं-जसं ते होमिओपॅथिक औषधांनी कमी होतं, तसं-तसं गोळ्यांचा डोस सुद्धा हळू केला जातो किंवा कमी-कमी करत पूर्णपणे तुमचे लेव्हल्स नॉर्मल आले तर बंद केला जातो. त्यामुळे होमिओपॅथिक औषधं सुरू केल्यानंतर जर तुम्ही ब्लड प्रेशरची गोळी खाल्ली असेल सकाळी उठल्या-उठल्या तर 1 तासाने तुम्ही होमिओपॅथिक औषध घेऊ शकता. म्हणजे होमिओपॅथिक औषधं आणि इतर ॲलोपॅथिक औषधांमध्ये 1 तासाचा गॅप असणं अत्यंत आवश्यक आहे. आता होमिओपॅथिक औषधं घेताना कुठली पथ्य आपल्याला पाळावी लागतात. तर सगळ्यात महत्त्वाचं कच्चा कांदा आणि कच्चा लसूण. तोंडी लावण्यासाठी आपण जर कच्चा कांदा, कच्चा लसूण घेत असाल, तर तो आपल्याला बंद करायचा आहे. भाजीतला उकडलेला, शिजलेला प्रोसेस्ड कांदा, लसूण आपल्याला खाण्यात आला तरी चालतो. कच्चा खायचा नाहीये. दुसरं महत्त्वाचं म्हणजे हिंग. हिंग जर भाजीमध्ये तुमच्या घरात जास्त प्रमाणात वापरत असेल, तर त्याचं प्रमाण निम्म करायचं आहे. त्यानंतर कॉफी. हॉट कॉफी, कोल्ड कॉफी, कॉफी फ्लेवरचं कुठलंही ड्रिंक असेल किंवा चॉकलेट्स असतील, तर ते आपल्याला घ्यायचे नाहीत. त्याचबरोबर विक्स, मेंथॉल यासारखे फ्लेवर खाणं किंवा ते ॲप्लाय करणं. विक्स जर तुम्ही नाकाला लावत असाल, तर ते डायरेक्टली न लावता छातीला चोळणं अपेक्षित आहे. त्यामुळे सुद्धा होमिओपॅथिक औषधांचा परिणाम हा कमी होऊ शकतो. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जर तुमच्या खाण्यापिण्यात आल्या, तर होमिओपॅथिक औषधांची कार्यक्षमता कमी होते. ती अँटिडोट होण्याची शक्यता असते. ही पथ्य ही तुम्हाला दिलेली नाहीये, तर ती होमिओपॅथिक औषधांसाठी तुम्हाला पाळण्यासाठी दिलेली पथ्य आहेत. बऱ्याच वेळा काय होतं, की बऱ्याच व्यक्तींना व्यसनं असतात. दारू, तंबाखू, सिगारेट आणि मग अशा व्यक्तींना ज्यावेळेला होमिओपॅथिक औषध दिलं जातं, त्यावेळेला एक पथ्य पाळावं लागतं, की असं सेवन करत असताना या गोष्टींचं सेवन जर तुम्ही केलं असेल, तर 1 तासानंतर तुम्ही स्वच्छ व्यवस्थित तोंड धुवून होमिओपॅथिक औषधं घेणं हे केव्हाही चांगलं. कारण या गोष्टी सुद्धा होमिओपॅथिक औषधांची कार्यक्षमता कमी करतात. त्यामुळे व्यसनं करणं हे शरीरासाठी केव्हाही हानिकारक आहे. ते हळू-हळू तुम्ही त्या गोष्टी कमी-कमी करत बंद करणं हे तुमच्या शरीरासाठी कधीही चांगलं आहे आणि ते तसं जर तुम्ही केलं तर होमिओपॅथिक औषधाची कार्यक्षमता ही 100% तुमच्यावर होते आणि तुम्ही लवकर बरे होता. त्यामुळे व्यसनाधीनता जर तुम्हाला असेल तर ती सगळी व्यसनं तुम्ही होमिओपॅथिक औषध चालू केल्यानंतर पूर्णपणे हळू बंद करायची आहेत. ते तुमच्या शरीरासाठी केव्हाही चांगलं आहे. आता मगाशीच मी सांगितलं की ज्यांना संधिवात असेल, गाऊट असेल, रुमॅटिझम असेल, अशा लोकांनी होमिओपॅथिक औषधं घेत असताना काही गोष्टी टाळणं महत्त्वाचं आहे. म्हणजेच आंबट गोष्टी, लिंबू, लोणचं, दही, ताक, आंबवलेले पदार्थ ह्या आंबट गोष्टी खाणं, चिंच हे टाळायचं आहे. त्याने सुद्धा त्यांना त्रास होण्याची जास्त प्रमाणात शक्यता असते. त्यामुळे तुमच्या लक्षात आलं असेल, की होमिओपॅथिक औषधं घेण्यापूर्वी अर्धा तास आणि नंतर अर्धा तास काहीही खायचं-प्यायचं नाही. गोळ्यांना हात लावायचा नाही. जिभेखाली औषधं ठेवून चोखून खायची आणि जीभ ही स्वच्छ असणं अपेक्षित आहे. चूळ भरून ती औषधं घ्यायची आहेत आणि इतर औषधांमध्ये कसा ॲलोपॅथीमध्ये आणि होमिओपॅथी औषधांमध्ये 1 तासाचा गॅप असणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर लिक्विड औषधं जी तुम्ही पाण्यातून घेत आहात, मदर टिंक्चर पाण्यातून घेत आहात, त्यात आणि इतर होमिओपॅथिक औषधांमध्ये सुद्धा 1 तासाचा गॅप असणं अपेक्षित आहे. तर या काही महत्त्वाच्या गोष्टी होत्या आणि पथ्य होती होमिओपॅथिक औषधं घेतानाची. मला अपेक्षित आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. इतर गरजूंसोबत शेअर करा. माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल, तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला जर होमिओपॅथिक औषध कुठल्या तक्रारीसाठी घ्यायचं असेल, तर माझा WhatsApp नंबर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे. त्यावर तुम्ही संपर्क करू शकता आणि माझी फ्री अपॉइंटमेंट बुक करू शकता. या संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील, तर मला निश्चितपणे कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.